नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात इटकूर गावाजवळील टोकणीवरील शंभू महादेव मंदिरात। हे मंदिर केवळ परिसरातच नव्हे तर संपूर्ण भागात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। इटकूर गावापासून कळंबकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर ही सुंदर टेकडी दिसते। दाट जंगलातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कडेला टेकडीवर वसलेले हे पवित्र मंदिर, या टेकडीला लोक टोकणी या नावाने ओळखतात। या टेकडीची उंची साधारण 100 फूट आहे आणि विशेष म्हणजे या भागाच्या 50 किलोमीटर परिसरात कुठलाही डोंगर किंवा टेकडी नाही, फक्त हीच टोकणी टेकडी एकटी उभी आहे। म्हणूनच तिथं अस्तित्व आजही एक रहस्य मानलं जातं। शंभू महादेवावरील स्थानिकांची अपार श्रद्धा आहे। येथे नवस केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। यामुळेच वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते। जर तुम्हाला येथे यायचे असेल तर गाडीने येणाऱ्यासाठी मंदिर कळंब इटकूर रस्त्यावर कळंब पासून अंदाजे 10 किलोमीटर आणि इटकूर पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे। गाडी नसेल तर काळजी करू नका, कारण प्रत्येक तासाला कळंब आणि इटकूर येथून बस सुविधा उपलब्ध आहे। तसेच खाजगी व्यवस्थाही सहज मिळते। येथे येताना जेवणाची सोय करून येणे, तसेच मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे आणि कचरा न टाकणे ही भाविकांची जबाबदारी आहे। विशेषतः महाशिवरात्रीला येथे लहानशी पण उत्साहपूर्ण यात्रा भरते। या यात्रेदरम्यान अभिषेक पूजा मोठ्या संख्येने होतात। तसेच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो। प्रत्येक अमावस्येला येथे भजन कीर्तन आणि सामूहिक जेवणाचा कार्यक्रम असतो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते। शाळांमधील मुलांना देखील दर सोमवारी येथे दर्शनासाठी आणले जाते। टेकडीवरून सभोवतालच्या परिसराचा नजारा अतिशय नयनरम्य आहे। विशेषतः पावसाळ्यात येथील सौंदर्य अनेक पटींनी खुलून दिसते। हिरवळ, डोंगर आणि झाडांनी वेढलेले वातावरण मन मोहून टाकते। शंभू महादेव मंदिरासोबतच परिसरात हनुमानजीचे छोटे मंदिरही आहे। मंदिराभोवती दाट झाडे असल्यामुळे येथील वातावरण नेहमीच प्रसन्न व शांत वाटते। मंदिरात होणाऱ्या पूजा, अभिषेक आणि दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते। या तीर्थक्षेत्राला क दर्जाचे प्रमाणपत्र देखील प्राप्त आहे। या टोकणी टेकडीचे नेमके निर्माण कसे झाले हे आजही एक रहस्य आहे, पण इतकं मात्र नक्की, हे स्थान अत्यंत प्राचीन आणि पौराणिक मानले जाते। श्रद्धा, निसर्ग सौंदर्य, अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेले हे शंभू महादेव मंदिर भाविकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे। मित्रांनो, खरंच हे मंदिर आणि इथला निसर्ग अनुभवायला आला की एक वेगळीच शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते। हिरवळीनं नटलेली ही सुंदर टेकडी, शांत वातावरण आणि शंभू महादेवाचं दर्शन मन प्रसन्न करून टाकतं। तर एकदा नक्की या। येथील निसर्गरम्य नजारा, शांतता आणि महादेवाचं दर्शन हा अनुभव तुम्हाला नक्कीच अविस्मरणीय वाटेल आणि एकदा आलात की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात। नमस्कार, धन्यवाद।